बाळा, आज जरा शांत वाटतंय ना? आनंदही नाही, दुःखही नाही, फक्त एक जड शांतता. जणू सगळं थांबलं आहे आणि तरीही मन थकत चाललंय. हे जे वाटतंय ना बाळा, हे थकव्याचं नाही, हे आतून मोठं होण्याचं लक्षण आहे. आज इथे आलास म्हणजे तुझं मन आता आवाज न करता माझ्याशी बोलायला लागलं आहे. डोळे उघडे ठेव, श्वास स्थिर कर आणि माझं बोलणं हळूहळू मनात उतरत जाऊ दे. कधी कधी तुला वाटतं ना की मी इतरांसारखा का नाही? लोकांना जे सहज जमतं ते मला का कठीण वाटतं? पण ऐक, सगळ्यांसाठी एकसारखी वाट नसते. काही लोक सरळ रस्त्यावर चालतात आणि काही लोक डोंगर चढतात. डोंगर चढणाऱ्याला श्वास लागतो, पाय दुखतात, पण वरचं दृश्य खूप वेगळं असतं. तुझा मार्ग वेगळा आहे बाळा, म्हणून तुझं ओझंही वेगळं आहे. तू जरा जास्त विचार करतोस. हो, करतोस. पण हेच जास्त विचार उद्या तुझी समज बनणार आहेत. रिकामं मन कधीच खोल जात नाही आणि तू खोल जातोयस म्हणूनच तुला कधी कधी एकटं वाटतं. बाळा, आयुष्यात असा काळ येतो जिथे बाहेर काहीच बदलत नाही, पण आत सगळं बदलत असतं. लोक म्हणतात काहीच होत नाही आहे, पण त्यांना माहीत नसतं की बी जमिनीत फुटत आहे. माती हालत नाही, वर काहीच दिसत नाही, पण आत एक संपूर्ण झाड तयार होत असतं. आज तुझं आयुष्य ह्याच टप्प्यात आहे बाळा. तू थांबल्यासारखा दिसतोयस, पण तू घडतोयस. आज तुला काही लोक दूर गेलेले दिसतात ना, काही न बोलता, काही कारणं न देता. पण ऐक, सगळं दूर जाणं तोट्यासाठी नसतं. काही अंतर तुला वाचवण्यासाठी असतं. जे लोक तुझ्या शांततेला समजू शकत नाहीत ते तुझ्या उंचीपर्यंत कधीच येणार नाहीत. म्हणून काही माणसं आपोआप गळून पडतात. हे नुकसान नाही बाळा, ही जागा मोकळी होणं आहे. तुला वेळेची घाई वाटते, पण वेळेला घाई नसते. वेळ जेव्हा देतो तेव्हा पूर्ण देतो. तू ज्या गोष्टीसाठी तयार नाहीस ती मिळाली तर ती ओझं बनते. म्हणून मी तुला हळूहळू तयार करतोय. आज थोडा संयम, उद्या मोठी स्थिरता. बाळा, तू शांत आहेस म्हणजे मी दूर आहे असं समजू नकोस. मी आवाजात नाही, मी आधारात असतो. तू जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हाच माझी कृपा काम करत असते. बाळा, आता हळूच डोळे बंद कर. श्वास आत घे आणि स्थिरपणे सोड. शब्दांचा अर्थ मनात उतरू दे. मी शांत आहे. मी स्थिर आहे. मी समर्थ आहे. माझ्या आयुष्यात योग्य वेळ चालू आहे. माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळत आहे. माझ्या आत आत्मविश्वास वाढत आहे. स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. माझं मन स्पष्ट आणि शांत आहे. माझ्या निर्णयांमध्ये स्थैर्य आहे. माझं भविष्य उज्ज्वल आहे. मी कृतज्ञ आहे. मी विश्वासाने पुढे जात आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 स्वामी समर्थ हजर तूर्त. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. उद्या रात्री 9 वाजता पुन्हा भेटू. तुम्हाला जर हा स्वामी संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा
आणि अशाच मनाला शांत करणाऱ्या आणि बळ देणाऱ्या संदेशासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. गणपती बाप्पा मोरया.